नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 17 एप्रिल 2026 थोडंसं वातावरण बदललंय. नाहीतर आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो. मात्र आपल्या हवामान अभ्यासकांनी आज आपल्याला हवामान थोडंसं बदललेल्या हवामानाबद्दल माहिती दिली. त्यामुळे हा लगेच आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर दिनांक 19 ते 22 दरम्यान पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. त्याबद्दल आपण माहिती बघूया. दिनांक 19 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही प्रामुख्यानं घाट परिसर, जो घाट परिसर आहे पश्चिम महाराष्ट्रातला, प्रामुख्यानं घाट परिसरात, खानदेशात व पश्चिम मराठवाड्यातला काही भाग, संभाजीनगर, जालना वगैरे इथपर्यंत दुपारनंतर आभाळी हवामान व तुरळक जागी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. या सगळ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात जो घाट परिसर आहे तिथे, खानदेशातला काही भाग, पश्चिम मराठवाड्यातला संभाजीनगर, जालना वगैरे या भागात दुपारनंतर ढगाळी हवामान व काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी पाऊस म्हटलं की विजा राहणार, हवा राहणार, विजांचा कडकडाट होणार, पाऊस राहणार काही ठिकाणी आणि क्वचित ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा या दरम्यान होऊ शकते. हा पाऊस मात्र सार्वत्रिक नसून, जर आपण पाहिलं मार्च मधल्या पावसासोबत याची तुलना केली तर मार्च सारखा खूप जास्त पाऊस नाही, फार मोठाही नाही आणि सार्वत्रिक सुद्धा नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मार्च मध्ये थोडंसं प्रमाण सुद्धा जास्त होतं आणि व्याप्ती सुद्धा जास्त होती. त्यामुळं हा पाऊस स्कॅटर्ड स्वरूपातला, काही विखुरलेल्या स्वरूपातला पडेल. हा पाऊस मात्र सार्वत्रिक नसून फक्त काही तुरळक ठिकाणीच पडू शकतो. या दरम्यान पश्चिम मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार 19 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि दक्षिण मराठवाड्यातील तुरळक भागामध्ये दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता आहे. नंतर 20 ते 22 दरम्यान या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. 19 तारखेला म्हणजे रविवारी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि दक्षिण मराठवाडा म्हणजे लातूर, धाराशिव या भागामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 20, 21, 22 दरम्यान हे याचं प्रमाण आणि व्याप्ती थोडंसं वाढू शकते. आपण जर नकाशाद्वारे पाहायचं झालं तर हे 20 तारखेचं पोझिशन आहे. इथे आपल्याला खानदेशात थोडंसं प्रमाण तिथे दिसते. थोडं संभाजीनगर, जालन्याच्या भागात सुद्धा. इकडे जर आपण पाहिलं तर पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, या भागामध्ये, इकडे सोलापूर थोडंसं, या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. तिकडं थोडंसं गडचिरोलीमध्ये सुद्धा दिसते. नंतर मंगळवारी जर आपण पाहिलं तर याचं थोडं प्रमाण वाढलंय, पण एवढा म्हणजे मार्चमध्ये पडला तसा पाऊस अपेक्षित नाही. ह्या रंग जरी थोडासा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दिसतो, तर एवढ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणीच पडेल, काही ठिकाणी पडेल. विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र काही ठिकाणी हा वादळी पाऊस पडू शकतो. क्वचित ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील आणि घाट परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. धन्यवाद.